घडणाऱ्याला रोखण्याचं सामर्थ्य तुझ्यात नाहीये दक्षा. जे आज न उद्या घडणार आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. मग मी तसं घडू देणार नाही. मी दक्ष आहे, प्रजापती दक्ष. सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीवर माझे नियंत्रण आहे. मी जर ठरविले तर मी काहीही करू शकतो. आपल्या अहंकारामुळे तुला कशाला सामोरं जावं लागणार आहे हे आज तुला कळणार नाही दक्ष. केवळ तुझा पिता म्हणून मी तुला समजवायला आलो होतो. तू सत्याचा जितक्या लवकर स्वीकार करशील ते तुझ्याच भल्यासाठी असेल हे लक्षात ठेव. मग तुम्ही देखील बघाल तात हा प्रजापती दक्ष काय करतो ते. येणारा काळच ठरवेल की मी योग्य होतो. माझ्या पुत्राला नको त्या संकटाला सामोरं जायला नको हीच माझी भावना होती. पण असो दक्षा, तुला खरोखरच सगळ्याचाच विसर पडलाय हे मला आता कळून चुकलंय. आठव दक्ष, तुला भगवती देवी प्रसन्न झाल्या होत्या त्यावेळी तुला त्यांनी काय सांगितलं होतं ते माझ्या स्मरणात आहे तात. नाही, तुला ज्याचं विस्मरण झालंय ते आज मी तुला पुन्हा सांगतो. तुला भगवतींनी हे सुद्धा सांगितलं होतं की ज्यावेळी तुझ्याकडून त्यांचा अवमान होईल त्यावेळी त्या स्वशरीराचा त्यागही करतील. माझ्याकडून तसे घडणार नाही. त्याबद्दल आपण निश्चिंत असावे. मी केवळ सावध करण्यासाठी आलो होतो. तुला स्मरण करून देण्यासाठी आलो होतो. जे घडणार आहे ते मला आणि सर्व सृष्टीला ठाऊक आहे. केवळ तूच त्याचा स्वीकार करण्याचे टाळतो आहेस. येतो मी. अहो, माझं ऐका. हा विचार सोडून द्या. ते शक्य नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.